श्री स्वामी समर्थ श्री स्वामी कार्यसिद्धी या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्री स्वामी समर्थ महाराजांची आपण नित्यसेवा करत असतो. आपण पारायणे करत असतो. आपल्या घरामध्ये आपल्या देवघरासमोर आपण बसून त्यांची खूप सारी सेवा करत असतो. जे स्वामी भक्त आहेत त्यांना हे माहितीच आहे की आपण आपल्या घरामध्ये आपल्या स्वामींसमोर बसून आपण ही सेवा करत असतो. पण तुम्ही दर गुरुवारी मठामध्ये, केंद्रामध्ये किंवा मंदिरामध्ये जाऊन ही एक सेवा करता का? तर ही कोणती सेवा आहे ती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. शेजारील जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर प्रेस करा, जेणेकरून इथून पुढचे जे काही माझे नवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचलं जाईल. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला कधीही विसरू नका, कारण श्री स्वामी समर्थ हे आपले ब्रह्मांड नायक आहेत. आणि जर तुमच्या हातातून एकदा जरी श्री स्वामी समर्थ लिहिलं गेलं तरी तुमच्या मनातील कोणतीही एक इच्छा नक्कीच पूर्ण होणार आहे. आपण आपल्या घरामध्ये नित्यसेवा करत असतो. 11 माळी जप करत असतो. श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं आपण रोज 3-3 अध्याय असं 7 दिवसांचं एक पारायण करत असतो. त्यानंतर आपण रोज तारक मंत्र बोलत असतो. महिला घरात कामं करताना स्वामी समर्थांचं नामस्मरण करत असता. हे तर आपण रोज करत असतो. पण आपल्याला दर गुरुवारी तुम्हाला तुमच्या मठामध्ये जवळपास जे मठ असेल, केंद्र असेल, मंदिर असेल तिथे जाऊन ही एक सेवा करायची आहे. बघा, तुमच्या खूप अडचणी वाढल्या आहेत. तुमच्या घरामध्ये पैसा येतोय, तो टिकत नाही, तो वायफळ खर्चात वाहून चालला आहे. बघा, पैसा खूप सारा येत असतो आपल्या घरामध्ये. आपल्या चारी बाजूनी पैसा येत असतो, पण तो पैसा चांगल्या मार्गाला जात नाही, वायफळ मार्गानेच खर्च होत आहे. तो टिकला जात नाही, आपली सेविंग होत नाही. घरात आजारपण खूप वाढत आहेत. घरामध्ये कटकटी खूप होत आहेत. घरामधील पती पत्नीमध्ये भांडणे, वादविवाद खूप होत आहेत. अशा अनेक अडचणी असतील तर या अडचणीवर मात करण्यासाठी तुम्हाला दर गुरुवारी एकच सेवा करायची आहे. बघा, तुमच्या जवळपास जे केंद्र असेल किंवा मठ असेल तिथं तुम्हाला जाऊन रोज श्री स्वामी समर्थ महाराजांची बघा रोज आरती असते. तर तुम्हाला 108 आरत्या ह्या करायच्या आहेत. ही जर तुम्ही आरती केल्या तर तुमच्या आयुष्यातील ज्या काही अडचणी असतील त्या अडचणी तर संपणारच आहेत. पण तुमच्या मनामध्ये कोणती जरी एक इच्छा असेल आणि ती एक इच्छा किती काळापर्यंत ती पूर्णच होत नाही आहे, तर ती तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होणार आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर जवळपासच्या केंद्रामध्ये, मठामध्ये किंवा मंदिर असेल, मंदिरामध्ये सुद्धा स्वामी महाराजांची सकाळी आणि संध्याकाळी आरती ही होतच असते. तर तुम्हाला कोणत्या तरी एका आरतीला जायचं आहे आणि असं 108 दिवस तुम्हाला या आरत्या करायच्या आहेत. त्यानंतर बघा, जेव्हा आपण मठात जातो किंवा केंद्रात जातो तर तिथे पालापाचोळा पडलेला असतो. तर तुम्हाला जर तुम्ही हे मंदिर साफ केलं, तुमच्या हातामध्ये झाडू घेतला आणि जर तुम्ही हे मंदिर साफ केलं तर जसं तुम्ही मंदिर साफ करणार आहात तसंच तुमच्या आयुष्यामधल्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणीसुद्धा हळूहळू साफ व्हायला मदत होणार आहे. त्यासाठी तुम्हाला ही सेवा करायची आहे. दर गुरुवारी तुम्हाला बघा तुमच्या घरामध्ये एक तरी श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण झालं पाहिजे. त्यानंतर 11 माळी जप झाला पाहिजे. त्यानंतर 11 वेळा तारक मंत्र तुम्हाला बोलला गेला पाहिजे. त्यानंतर तुमच्या घरामध्ये तुम्हाला तुमचा जो उंबरठा आहे त्याच्यावर तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे. दर गुरुवारी तुम्हाला तुळशीला कच्चं दूध अर्पण करायचं आहे. या ज्या काही छोट्या सेवा आहेत या छोट्या सेवा केल्याने तुमच्या पुण्याचा बँक बॅलन्स हा वाढणार आहे. आणि तो पुण्याचा बँक बॅलन्स आता जरी तुम्ही कोणती इच्छा बोलली आणि ती इच्छा पूर्ण नाही झाली तरी जी तुम्ही त्या इच्छेसाठी जी तुम्ही सेवा करणार आहात ती सेवा तुमची वाया जाणार नाही. तर ती सेवा तुमची दुसऱ्या कोणत्या तरी इच्छेसाठी किंवा कामासाठी उपयोगी येणार आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे
तर आपल्या सेवेचा बँक बॅलन्स वाढवून ठेवायचा आहे. ज्या काही सेवा सांगितल्या जातात, ज्या काही तुम्हाला उपाय सांगितले जातात, ते सगळे उपाय तुम्हाला श्रद्धेने आणि विश्वासाने करायचे असतात. ह्या ज्या काही तुम्ही ज्या सेवा करणार आहात, त्या सेवेचा आपल्याला बँक बॅलन्स साठवून ठेवायचा आहे. आणि हा बँक बॅलन्स जेव्हा तुम्ही साठवून ठेवणार आहात, तेव्हा तुम्हाला तुमच्या पुढच्या अडचणींना तो कामी येणार आहे आणि तुमच्या त्या अडचणी चुटकीसरशा त्या निघून जाणार आहेत. त्या अडचणींसमोर स्वतः श्री स्वामी समर्थ महाराज उभे राहणार आहेत आणि त्या अडचणी तुमच्या नाहीशा होणार आहेत. त्यासाठी तुम्हाला या सेवा करायच्या आहेत. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही मठात, केंद्रात, मंदिरात जाऊन एक पारायण केलं, तिथं जाऊन एक पारायण केलं तरी चालेल. कारण असं म्हटलं जातं की घरामध्ये जेव्हा आपण सेवा करतो तेव्हा त्याचं फळ हे आपल्याला 10% मिळत असतं, पण जेव्हा आपण मंदिरामध्ये जाऊन सेवा करतो तेव्हा त्याचं फळ आपल्याला हे 100% मिळत असतं. म्हणून जर तुम्हाला 100% तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळवायचं असेल तर तुम्हाला मंदिरात जाऊन पारायण करायचं आहे, 11 माळी जप करायचा आहे, 11 वेळा तारक मंत्र बोलायचा आहे. या 3च सेवा तुम्हाला करायचं आहे आणि न चुकता तुम्हाला आरतीला जायचं आहे. स्वामी महाराजांना मनातल्या मनात प्रार्थना करायची आहे, मी तुमच्या 108 आरत्या करीन, पण माझ्या आयुष्यातील ज्या काही अडचणी आहेत, जे काही विघ्न आहेत, ते सगळे दूर होऊ देत, अशी तुम्ही एकदा मनोभावे प्रार्थना करा आणि स्वामी महाराजांपुढं नतमस्तक व्हा. स्वामी महाराज तुमच्या आयुष्यातील, जीवनातील सर्व अडचणी दूर करणार आहेत. बघा, जर ही सेवा तुम्ही केली तर तुम्हाला त्याचा फरक नक्कीच जाणवणार आहे. त्यासाठी तुम्ही आत्ताच उद्यापासून, उद्या तर गुरुवार आहे आणि उद्याच्या गुरुवारपासून तुम्ही ही सेवा करायला, ज्या काही मी सेवा सांगितल्या आहेत त्या सर्व सेवा करायला सुरुवात करा. आणि जेव्हा तुम्ही या सेवा करायला सुरुवात करणार आहात तेव्हा तुम्हाला थोडा हळूहळू त्याचा फरक जाणवलेला नक्कीच दिसेल. तर तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन अशा एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.